आमच्या बाजूला राहतात रुपाली आणि कल्पेश. हे गेले होते कोकणात. त्यांना माहित आहे मला फणस खूप आवडतं, म्हणून त्यांनी कोकणातून येताना फणस घेऊन आले. फणस तर खाल्लेला आहे, पण फणसाच्या बियाची भाजी खूप दिवस झालं खाल्ली नव्हती. तर माझी भाऊजाई पण कोकणातलीच आहे, तिला पण खायची होती फणसाची भाजी, बियाची भाजी. तर मी फणसाच्या बियाची भाजी तयार केलेली आहे. याची रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला फणसाच्या बियांची भाजी बनवून दाखवणार आहे. तर बघा, फणसाच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत, पण या खूप अशा चिकट आहेत, हातातून अशा निसटतात. तर ह्याच्यावर एक एक असा वरवंटा घालणार आहे मी, आणि मग एक वरवंटा असा ह्याच्यावर टोचला की मग हे कवर थोडं निघणार आणि हे उकडवून मी घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी फणसाची भाजी दाखवते. बघा, हा वरवंटा मी घेतलेला आहे आणि आता एक तुम्हाला दाखवते. बघा, ही घेतली फणसाची बी. तर ह्याच्यावर हे जे आहे तर असं ठेचून घ्यायचं, हलकंच ठेचायचं असं. आणि आता हे जे आहे बघा, असं थोडंसं ओपन होतं हे. तर हे आता हे सगळं अशा बिया मी अशा सगळ्या वरवंट्याने ठेचून घेणार आहे आणि उकडवून घेणार आहे. हे बघा, हे फणस मी उकडवून घेतलेले आहे. आता हे फणसाच्या बिया ज्या आहेत ते आपल्याला काढायच्या आहेत, म्हणजे हे सोलून घ्यायचे आहेत. आणि बघा, चांगलं मस्त सॉफ्ट असं शिजलेलं आहे की जेणेकरून हे आपण पटकन सोलून घेऊ शकतो. आता मी फणसाच्या बिया ह्या सगळ्या सोलून घेते. फणसाच्या बियांची भाजी बनवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, लसूण, टमाटर हे आपल्याला फोडणीसाठी घालायचं आहे. आणि हे थोडंसं ओलं खोबरं आहे, अद्रक आणि लसूण ह्याचं मी वाटण करून घेते. आणि पुढे आपण फणसाची बियाची भाजी कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवते. आता फणसाच्या बिया मी सोलून घेत आहे. कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली आहे. कढईमध्ये घालायचं आहे पुरेसं तेल. आपल्याला जितकं तेल पाहिजे तितकं आपण तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडक तापू द्यायचं आहे. तेल छान तापलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायची राई चांगली तडतड द्यायची. राई तडतडली फुटली की भाजी छान लागते. त्याच्यामध्ये घालायचंय जिरं, थोडंसं जिरं घालायचं. आणि ह्याच्यात घालायचं आहे लसूण. गॅस आपण कमी करूया. लसूण हलकासा लाल झाला की ह्याच्यामध्ये घालते आता कढीपत्ता. कढीपत्ता चांगला तडतडला की ह्याच्यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा. कांदा टाकून मस्त आपण कांदा हलका गुलाबी रंगावर फ्राय करायचा आहे. जिरं, राई, लसूण, कढीपत्ता छान तडतडला तेलामध्ये की भाजीला चव अतिशय भारी येते. आणि काय करायचं, आता आमच्या इथे बाजूला एक राहतात रुपाली आणि कल्पेश, हे दोघं नवरा बायको गेले होते कोकणात. ते कोकणी आहेत, तर त्यांनी आणलं होतं फणस. तर म्हटलं चला, माझी भाऊजाई पण कोकणातलीच आहे, तिला खायची फणसाची भाजी बियाची. तर मग म्हटलं चला आज मी बनवते, तीच रेसिपी आपण यूट्यूब चॅनलला टाकूया. कांदा मस्त हलका गुलाबी रंगावर फ्राय झालाय. त्याच्यामध्ये टाकूया आपण टमाटर पण आपण मस्त तेलामध्ये फ्राय करायचं आहे. कांदा आणि टमाटर फ्राय करताना आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये हलकंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर कांदा आणि टमाटर सॉफ्ट असा तेलामध्ये शिजला जातो, म्हणून नेहमी कांदा टमाट्यामध्ये मीठ घालायचं. कांदा टमाटर मस्त तेलामध्ये फ्राय झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी जे वाटण केलं आहे, थोडं ओलं खोबरं, लसूण, अद्रक याचं वाटण मी तेलामध्ये टाकून घेते. आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करायचा आहे, म्हणजे सगळा कच्चा वास याचा गेला पाहिजे. आणि घट्टच ग्रेव्ही आपल्याला तयार करायची आहे. खूप छान मस्त लागते फणसाच्या बियाची भाजी. मसाला बघा खूप छान फ्राय झालेला आहे, तेल पण सुटलेलं आहे आणि मसाल्याचा सगळा कच्चा वास गेलेला आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे, आपल्याला पहिले टाकूया आपण हळद, थोडासा गरम मसाला घालायचा आहे. त्याच्यामध्ये घालायची आहे लाल मिरची पावडर, थोडासा कांदा टमाटर शिजायसाठी आपण मीठ घातलं होतं. आता ह्या मसाल्यामध्ये आणि ग्रेव्ही तयार करण्यासाठी थोडंसं हलकं मीठ घालायचं आहे. आणि हा मसाला पूर्ण एक जीव होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे की ह्याचा सगळा कच्चा वास जाईल आणि मस्त ही ग्रेव्ही तयार होईल. मसाला खूप छान फ्राय झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता थोडंसं मी कोमट पाणी केलेलं आहे, कोमट पाणी थोडंसं घालून घेते.
एवढीच आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. कोमट पाणी घातल्यामुळे बघा ग्रेव्हीला लगेच उकळी आली. आता थोडीशी ग्रेव्ही आपण शिजू द्यायची आहे, फक्त 2 मिनिटं. आणि बघा हे काजू आहेत, सॉरी काजू नाही, मी काल काजूची भाजी खाल्ली त्याच्यामुळे मला सारखं काजू काजू येतंय, सॉरी. फणसाच्या बियाची भाजी, आपलं फणसाच्या बिया मी सोलून घेतलेल्या आहेत आणि खूप छान अशा शिजलेल्या आहेत त्या. आता आपण हे ह्याच्यात टाकून देऊया आणि मिक्स करून घेऊया. फक्त आता 2 मिनिटं आपल्याला शिजवायचं आहे, कारण कुकरला आपण. फणसाच्या बियाची भाजी बघा तयार झालेली आहे, खूप छान आणि मस्त. आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. बघा खूप छान मस्त तयार झाली आहे. फणसाच्या बियाची भाजी मस्त तयार झालेली आहे. खूपच छान आणि टेस्टी अशी फणसाच्या बियाची भाजी तयार झालेली आहे. त्याच्यावर घालते मी आता थोडीशी कच्ची कोथिंबीर. तर फणसाच्या बियाची भाजी मी कशी तयार केली याची रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती सबस्क्राईब करा.